हिला एक स्थळ काढायचे. पोरगी आमची B.Com आहे, CA झाली. आवाई कसा पाहिजे हो? छान पाहिजे. छान पाहिजे. काय करू गाईज, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे रविवार, 8 तारीख आहे, 8/3/2025. मस्तपैकी नाश्ता वगैरे झालाय आमचा. आमच्या तायडी बाई निघाले आहेत पुण्याला, त्यामुळे त्यांची चालली सुरुवात लगबग. 2 भाच्या आहेत त्या, त्यामुळे एकीच आता जरी आले असले तरी दुसऱ्याचा उद्या पेपर आहे. पेपर असल्यामुळे तिला जावं लागेल. 9:50 झाले त्या. हे संपलं का पोहे? याला तरी एवढंच पोहे दिले तरी पण संपणं झाले. म्हणजे नाही सगळ्या औषध मारायचे औषध सगळ्या. म्हणजे हा रविवार पण माझा बिझीच जाणार आहे. काय स्टूल न्यायचे का? जेव्हा की आलो. आज पण औषध मारायचं आहे रानामध्ये. सो मला वाटलेलं की आज जरा वेळ भेटेल. ते बघा, हे तर शेतकरी म्हणलं की असं असतं. शेंगा टाकल्यात, जुन्या येते ह्या, परंतु जुन्या असल्या तरी पण ह्याला वाळवायला लागते. शेंगा वाळवायला टाकल्या त्या. हा भुंगा झाला आहे की सोंडी किडा म्हणतो ना आपण. हा सोंडी किडा झाला आहे, आणि हा सोंडी किडा जायचा असेल ना तर आपल्याला पुन्हा एकदा ह्याला वाळवावं लागेल. म्हणून वाळवायचं चाललं, बाकी काय नाही. ही पुन्हा एकदा वाळवून घेतो मी. तर हातानं वाळवण्यापेक्षा एक नाही, सगळ्यात सोपं हातानं पसरवण्यापेक्षा दाताळ घ्या. दाताळनं स्पीड नका. अशा रीतीने झालेलं आहे आपलं शेंगा पसरवण्याचं काम. हातानं पसरवत बसलो असतं तर मला तेवढा वेळ लागला असता, परंतु दाताळाचे सही नाही ना, सवरनं हलगत केलं नाही की स्पीड नव्हतं. झालं आमचं आता हे सकाळचं एक रविवारचं काम. सीट सीट कसं ऐकतं पहिले. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय माझं गुड बॉय. लय ऐकायला लागलाय शेरू, माहिती का ना शेरू. शेरू बघा कसा ऐकतो आमचा शेरू. गुड बॉय. सेकंड देते, सेकंड. सीट शेरू, सीट सीट. गुड बॉय माझं गुड बॉय गुड बॉय. तर आमच्या शेरूच्या 2 लसी झाल्यात. एक स्टार्टिंगची झाली, म्हणजे डिवॉर्मिंग केल्यानंतर एक लस दिली, ती म्हणजे रेबीजची होती, अँटी रेबीजची काय असेल ते. त्याच्यानंतर मग दिली गॅस्ट्रोची, म्हणजे 7 in 1. 1000 रुपयाची नुसती लसच होती. मी कधी घेतलं नाही एवढं मोठं इंजेक्शन, त्याला दिलं. आणि अजून एक लस आहे 21 दिवसानंतर. सो ती झाली की मग आमचं शेरू तंदुरुस्त झाला भैया. आहे का नाही ग, आहे का नाही ग, आहे का नाही ग. तर काय चाललोय तर मी रानामध्ये जातो. स्टूल घेतलाय, औषध फवारणी करायचे, त्यामुळे एक घेऊन रानामध्ये नेऊन ठेवतोय. तर ह्याच्यामध्ये आहे हा स्टूलवरती ठेवायचं पंप, जेणेकरून असं वाकवून ज्यावेळेस उभं राहायला येतं ना त्यावेळेस जास्त ताण लागत नाही. 15 लिटरचा पंप भरून तो पुन्हा उचलून घ्यायचं म्हटलं की नाही की शिलीक होती कधी. म्हणजे शिलीक म्हणजे काय, लचकून जातं. मराठी शब्द आहे शिलीक म्हणून. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आई यो शिक्षक विक्षक आहे आणि लय गावंडळ शब्द वापरतोय. नाही का, गावंडळ नाही, गावठी. तर हाय भावांना, मी गावठी गावंडळ आहे, मला आवडतं बोलायला. हावळा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? हावळा जर तुम्हाला कुणाला माहीत असेल तर मला सांगा. हावळा करून खायला पण लय भारी लागतं, माहिती आहे. म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का, जसं हुरडा करतो ना त्या टाईपमध्ये हावळा असतो. सो घरी असलं की नाही की रविवार सोमवार असं कोणताही वार असेल आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीचा सुट्टीचा वार हा माझ्यासाठी असाच कामात असतो. त्याच्यामध्ये कुठलंही नो कॉम्प्रोमाइज असतं. रानातल्या नारळाला हे असे नारळ आहेत थोडंफार. आंब्याला थोडंसंच आंबा लागलं यावेळेस. काय भावानं सगळे म्हणत होते यंदा आंबाले आहेत, पण मोहर लय लागला पण आंबा काय तेवढं टिकलं नाहीत. एकदा औषध मारतो आणि मग भुईमुग लावूया. नाही ऐकलं. आता आहे ना, आता कळलं त्यांना काय मी म्हणत होते. हे बघा गवत तुम्हाला दिसेल कसं. हा असा स्टूल ठेवायचा आणि ह्या स्टूलवरती इथं ठेवायचं पंप, आणि तो पंप असा धरायचा, खांद्यावरती घ्यायचा, जेणेकरून लय खाली बसावं लागत नाही. त्यासाठी हा स्टूल करून घेतला.
शेतकऱ्यासाठी काही ना काहीतरी जुगाड करावं लागतं. पहिलं कसं होतं माहिती आहे का, फादरचं पण वय कमी होतं त्यामुळे फादरला एवढा ताण बसत नव्हता आणि माझा पण ॲक्सिडेंट नव्हता तोपर्यंत मला पण बरोबर वाटत होतं. ते शेती करणं होत नाही भावानं, त्याच्यावर काय एखादं बारकं पोरगं कसं असतं ना तसं त्याची निगा घ्यावं लागते. तर असं असतं माझा भावानं, रविवार बिझीच असतो, शेड्यूल माझं फिक्स नसतं कधीच. आणि बरं वाटतं यार मला निसर्गाच्या सानिध्यामध्ये. काय प्रॉब्लेम नाही मला ह्या आयुष्याबद्दल, ना कंप्लेंट आहे. मला मोठमोठ्या सिटी मोठमोठ्या बिल्डिंगी ह्याच्यामध्ये नाही रस. मला ह्या वातावरणामध्ये ह्या निसर्गामध्ये ही जी ताजी हवा येते ना, ताजी हवा, हा लख्ख सूर्यप्रकाश आहे ना, विदाऊट एनी पोल्युशन, नाही का, विदाऊट एनी पोल्युशन म्हणजे कुठल्याही दूषित वातावरणाशिवाय इथं जो मोकळा श्वास आहे ना, ही जे वारा आहे ना, हे फील करायची मला भेटतंय ना, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चिनमाउट येईल 1-2 दिवसामध्ये, मग मोठं व्लॉगिंग बरोबर राडा करून देतो तुम्हाला. नको जाऊ, 15-20 दिवसानं निघाले होते निकेता. चालली इथे इथे तू निघाली ग बाई पप्पी ग देत. चला, ह्याच्यामध्ये काय करायचं ह्या शेंगा ज्या आहेत ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि ह्याच्यामध्ये जर असं पुढं माग केलं नाही की काय होणार माहिती का, ह्याच्यातून बरोबर आरामशीर ह्याच्यातून शेंगा ना दाखवतो मी तुम्हाला कसं. पैकी धुवा झालेला आहे, म्हणजे थोडक्यात आता हे जुन्या शेंगा आहेत त्या, परंतु असं जर नुसतं पकडून काढलं तर शेंगा वेगळ्या आणि ही फुलपाट वगैरे आपण करू शकतो. प्रकारचा जुगाड असतो शेतकऱ्यांच्याकडे, प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे. रप्पात झाल्यात आणि जस्ट तायडीचा फोन आलाय. मी एवढा आनंदी काय, तोंडावरती झोप आली तरी पण मी एवढा आनंदी काय तुम्हाला सांगतो, कारण की तायडी पुण्यामध्ये सुखरूप पोहोचली. एकतर मी जाऊन देणार नव्हतो, तरी पण संध्याकाळची उशिरा गेली, ऊन होतं म्हणून. आता एक जीव म्हणत होता माझा की जाऊ नको, परंतु दुसरा जीव म्हणत होता की जा. आता का जा म्हणलं, कारण की माझं तिथं एक पिल्लू आहे, म्हणजे आमची भाची, थोरल्या बहिणीची लहान मुलगी अंजली. सो तिचा उद्या पेपर आहे आणि काम करून पप्पाचा स्वयंपाक वगैरे करून पुरीला पेपरवरती पाठवणं मला असं वेगळं वाटलं. पण इकडं पण जीव अडकत होता, कारण की तायडीच्या खांद्याला लागलेलं आणि खांद्याचा रात्रीचा प्रवास करणं इमर्जन्सी काळामध्ये मला नको वाटत होतं. आणि त्याच्याबरोबर आणखी निकिता तरणी ताटे पोरगी पाठवणं म्हणजे मला ती मी रिस्क घेतच नाही पहिली गोष्ट, आणि मला आवडत पण नाही. मी भांडलो असतो, परंतु अंजलीचा पेपर असल्यामुळे मला म्हणलं जाऊया. सो गेली, पोचली. जस्ट 11 वाजून 5-10 मिनटं झाल्यात. मला जस्ट आत्ता फोन आला की पोचलोय मामा, म्हणून काळजी करू नको, आजीला पण सांग. आजी आता त्यांची झोपली या निवांतपणे, आजीला मी डिस्टर्ब करणार. दिवसभर काम चालू असतं, कटकट काय ना काय ते सारखं काम चालू असतं, म्हणून तिला रात्रीचा अजिबात डिस्टर्ब करणं, निवांत झोपून देतो. सो मला बरं वाटलं. काय नाही गाईज, ह्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. आपल्या चॅनलचंच नाव आहे लाईव्ह विथ गणेश, जिथे तुम्ही पाहता गणेशचं खरं आयुष्य, मजा, हसल आणि रोजच नवीन इन्स्पिरेशन. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भावांनो, भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय महाराष्ट्र.